पाहुयात पुढची बातमी। एकीकडे शिवसेना पक्ष चिन्हाबाबत घडामोडी सुरू आहे, तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर घडामोडींना वेग आलाय। जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं, तर पक्षातले काही नेते म्हणतायत राजीनामा दिला, तर काही म्हणतायत राजीनामा दिलेला नाही। नेमका कोणत्या विधानावरून पाटलांच्या राजीनाम्याबाबत संभ्रम निर्माण झालाय, बघूयात। आता ते राजीनामा दिला म्हणून बीजेपीत जातील, ते सुद्धा घाबरणारे कुठे? आतापर्यंत साहेबांबरोबर राहिलेले सत्तेसाठी काय ते विचार सोडून जाणार नाहीत। मी तरी कुठलाही राजीनामा ऐकला नाही, वाचला नाही, चर्चाही नाही। मी जयंत पाटलांची रोज बोलते। याबाबत काय बोलणार? जे घटना आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात झाली नाही त्याच्याबद्दल काय बोलणार? ऐकलत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत काय बोलतायत। याची सुरुवात झाली ती म्हणजे पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून। 10 जूनला झालेल्या कार्यक्रमात मला प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि नव्या चेहऱ्याला संधी द्या असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं होतं। त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलणार अशी चर्चा सुरू झाली। काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांनी पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांना उधाण आलं। पाटलांनंतर प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र शशिकांत शिंदेंच्या हाती सोपवली जातील असंही बोललं जात होतं। स्वतः रोहित पवारांनी यावर शिक्कामोर्तब केला होता, मात्र सुप्रिया सुळेंनी या चर्चा फेटाळत पाटलांनी राजीनामा दिला नसल्याचं म्हटलंय। त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या। तर वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत काय सूचक वक्तव्य केलं होतं, बघूयात। मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन, ऐकत शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढं जायचं आहे आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो। आणि 2 दिवसांपूर्वी राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया देत शिक्कामोर्तबही केला होता। लढाईचं आहे, पण आता काही प्रमाणात जे जयंत पाटील साहेब, पवार साहेब, सुप्रियाताई सुद्धा जे म्हणतात काही बदल झाले पाहिजे, ते त्या नेत्यांनीच ठरवलेलं आहे की आता बदल व्हावेत। आता त्याची सुरुवात झालेली आहे। पक्षात आमच्यात गटच नाही। जयंत पाटील साहेबांबरोबर मी पण काम केलेलं आहे। जे नवीन येणार आहेत आता ते कोण आहेत अजून कळलेलं नाही। चर्चा फक्त लोकांमध्ये आहे। 15 तारखेला पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब स्वतः आणि सुप्रियाताई ते नाव डिक्लेअर करतील। तर ऐकलं, तर रोहित पवार 2 दिवसांपूर्वी काय म्हणाले होते, आता ऐकूया सुप्रिया सुळे आज काय म्हणाल्या। मी तरी कुठलाही राजीनामा ऐकला नाही, वाचला नाही, चर्चाही नाही। आणि पक्षाची मीटिंग उद्या आहे, त्याच्यात तुम्हाला कळेलच। पण जयंत पाटलांशी बोलणं झालं असेल ना तुमचं? मी जयंत पाटलांची रोज बोलते। याबाबत काय बोलणार? जे घटना आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात झाली नाही त्याच्याबद्दल काय बोलणार? तर एकाच पक्षातील 2 नेते दोन वेगवेगळी जी वक्तव्य आहेत ती करतायत। त्यामुळे आता जयंत पाटलांनी राजीनामा दिला की नाही दिला याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे। त्यावर काय उत्तर येतं ते बघावं लागणार आहे।